मी भाईंदर स्टेशनला बसलेलो 5 नंबर प्लॅटफॉर्मला. सकाळी वाटते 7:15ची गाडी आणि मी असंच पटरीकडे बघून रडत होतो. चालू करा. केलं? असंच पटरीकडे बघून रडत होतो. आणि मी प्रभूला बोललो, "प्रभू मी 5ला उठतो, जातो, संध्याकाळी 7ला घरी येतो. पण मी नेमकं काय करतो?" तर असंच जाता जाता मी एक प्रवचन ऐकत होतो आणि नेमकं वसई स्टेशनला उतरलो आणि त्या ब्रदरनी तेच बोललं, की तुम्ही चणे शेंगदाण्यासाठी दिवसाचे 24 तास घालवता. पण जे एकदम महत्वाचं आहे, देवाचं राज्य, त्याच्यासाठी मी किती वेळ घालवतो? काय वाटते? आता मी इथे उभा आहे. सकाळी 2 तास, 2.5 तास, संध्याकाळी 2 तास, 2.5 तास. शक्ती देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. पण ह्या पायांच्या द्वारे मी काय कमवतो? पैसे का आत्मा? मग आमच्या सर्वांकडे, प्रत्येकाकडे काही ना काही देवाने दिलंय. बरोबर? मग मला स्वतःला विचारलं पाहिजे, मी माझी गुंतवणूक कुठे करतोय? देवाच्या राज्यात माझी गुंतवणूक आहे की माझी गुंतवणूक दुसरीकडे कुठे होते? इथे लिहिलंय, याच्या पहिलं वचन वाच, 23ला, 24ला, 22, 21. हा, काय लिहिलंय? कारण जिथे तुझे धन आहे तिथे तुझे. मग कसं माहिती पडणार एका व्यक्तीचं मन कुठे लागलंय? कुठे लागतंय एका व्यक्तीचं मन? एका व्यक्तीचं मन कुठे लागलेलं असते? इथे लिहिलंय. हा, जे तुम्ही कमवता, जिथे कुठे तुम्ही तुमचा पैसा गुंतवता, त्याच ठिकाणी तुमचं मन राहणार. जे तुम्ही कमवता प्रभूपासून येते. जे काही तुम्ही जिथे कुठे गुंतवता, तिथेच तुमचं मन राहणार. कुठे पण गुंतवा, कोणत्या मार्केटमध्ये टाका, तुमच्या दिवसभरात मनात काय चालणार? तेच चालणार. कोणत्या कंपनीमध्ये टाका, दिवसभर आतमध्ये तेच चालणार. प्रभूच्या राज्यात टाका, दिवसभर आतमध्ये प्रभूच्या राज्यात चालणार. आणि म्हणून तो सांगतो की तुम्ही एका वेळेला दोन्ही विचार कसे करू शकता? एक तर देवाचं राज्य, नाहीतर अंधाराचं राज्य. बरोबर आहे? इथे तो असं नाही म्हणत आहे की तुम्हाला धन गरजेचं नाहीये. धन तर सर्वांना गरजेचं आहे, पण तो म्हणतो चाकरी. चाकरी म्हणजे काय? सेवा. म्हणजे माझं धन मला चालवतं का प्रभू मला चालवतो? मला सकाळी लवकर कोण उठवतं? हा, प्रभू उठवतो का धन उठवते? प्रभू उठवतो का धन उठवते? बघा, मी जेव्हा कामाला जायचो ना, तेव्हा 5 वाजता मला जाग नाही यायची. कारण माझं मन ह्याच्यामध्ये पहिल्यापासून नव्हतं. पैशा-बिशाच्या ह्याच्यात मला इंटरेस्टच नव्हता. जेव्हापासनं मी प्रभूकडे आलो, तेव्हापासनं मला पैशाचा इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा मला बोललं ना, कुठे प्रचार करायला अंधेरीला जायचंय, बदलापूरला जायचंय, तर मला 3-3:30ला बोललं ना, फ्रेश एकदम. बरोबर आहे? मग आमच्या मध्ये काय होते? कधी आमचा जीव उठतो, कशासाठी? तो आतुरलेला असतो. तिथेच आमचं मन लागलेलं आहे. आणि जिथे आमचं मन लागलेलं आहे, ते मन तिथे का लागलंय? कारण तिथेच धन आम्ही घुसवलेलं आहे. आणि धन जेव्हा तिथे आहे, तेव्हा मन पण माझं तिथेच आहे. बरोबर आहे का नाही? मग देवाचं राज्य तर आम्हा सर्वांना दिलेलं आहे. देवाचं राज्य तर आपल्या सर्वांकडे आहे. पण काय मी त्याचा फायदा घेत आहो?
त्याचा उपयोग करत आहे का मी फक्त त्याला एक काय बोलतात त्याला काहीतरी आहे, प्रार्थना होत आहे, मी कुठेतरी एक धार्मिक स्थळाला जाऊन आलेली आहे, किंवा मी ही गोष्ट केलेली आहे, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही बायबल वाचतो, ह्यामध्येच मी अटकलेली आहे का मी अजून देवाबरोबर कुठे त्याचं राज्य, प्रभू, त्याचं प्रेम, त्याचा विश्वास, या सगळ्या गोष्टीपर्यंत मी पोचलो आहे का फक्त मी बेसिक मध्येच अजून अटकलेला आहे? काय वाटते? आणि तो सांगतो देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. वाचा लूक 17:21. पहा, पहा, ते येते आहे ते इथे आहे किंवा किंवा तेथे आहे तिथे आहे असे असे म्हणणार नाही. म्हणणार नाहीत. कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य कुठे आहे? देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. मग मी जेव्हा ते राज्य माझ्यामध्ये आहे, आज मी त्या राज्याच्या मागे आहे, जे माझ्यामध्ये आहे ते राज्य माझ्यामध्ये वाढत आहे की मी काही दुसऱ्या गोष्टीला वाढवत आहे? विचार करा. बायबल सांगते देवाचं राज्य मोहरीच्या दाण्याप्रमाणे, म्हणजे ते दिसायला एवढूस दिसत आहे. दिसायला काय एवढूस दिसत आहे, पण ज्या वेळेला मी त्याच्यामध्ये घुसत आहे, मी त्याच्या मागे लागत आहे, तर तेच राज्य इतकं मोठं होत आहे, इतकं मोठं होत आहे की माझं तर जीवन बदलत आहे आणि त्याच्याबरोबर मी जाऊन दुसऱ्याला पण देत आहे. अनेक लोक जेव्हा बोलतात ना की मी वचन बोललो, मी बरी झाली, वचन बोललो, माझा मुलगा बाहेरगावी गेला, वचन बोललो, माझं कर्ज फिटलं, वचन बोलली, मला मासली भेटली, ही साक्ष नाही आहे. ही साक्ष नाही आहे. साक्ष काय माहिती आहे? साक्ष ही आहे का तुम्ही वचन बोललात, तुम्ही शिकलात आणि तुम्ही जाऊन दुसऱ्याला दिलं आणि दुसऱ्याचा आत्मा देवाच्या राज्यात आला, त्याला देवाच्या राज्याचा अनुभव तुम्ही दिला, ती काय आहे? साक्ष आहे. बरोबर आहे? किती लोकांनी माझ्या साक्षी ते ऐकल्या? मी येऊन इथे साक्ष देतो का मला आज हे भेटलं, मी वचन बोललो, माझं असं झालं, माझा पाय दुखायचा थांबला, हे झालं ते झालं. मी काय बघतो माहिती आहे? मी हे नाही बघत की माझा फायदा काय. मी बघतो प्रभू तुझ्या राज्यामध्ये तुझं राज्य कसं वाढेल, तुझं राज्य कसं वाढेल. एक व्यापारी असतो, व्यापारी, तो काय बघतो? माझा बिझनेस कसा होईल. मग आम्ही पण कोण आहे? मी पण कोण आहे? एक व्यापारी आहे. आणि मी बघतो प्रभू तू मला पाठवलंय आणि तू बोललाय व्यापार करायचा आहे. आणि व्यापार काय? आत्मे. आत्मे कुठे आले पाहिजे? देवाच्या राज्यात. मग माझा फोकस काय असला पाहिजे? जर माझ्यामध्ये ते देवाचं राज्य आहे, तर मी जेव्हा कोणाला भेटते त्या क्षणाला मला काय करायचंय? ज्या क्षणाला मी कोणाला भेटते तर सर्वात पहिलं त्या ठिकाणी माझी जबाबदारी काय की मी या व्यक्तीला जे राज्य माझ्यामध्ये आहे ते या क्षणाला मी ते प्रस्थापित करणार. आणि ते जेव्हा दोघांमध्ये प्रस्थापित होणार, समोरचा व्यक्ती बोलला पाहिजे आमच्याकडे तर वाहिलं होते, तुमच्याकडे वाहिलं झालं. मी गेलो होतो ना एका ठिकाणी, बोललो कमरेच्या काट्याला L1 L2 L3 L4 जागेवर या. तर त्या ठिकाणी तो माणूस बरा झाला. आणि जेव्हा तो बरा झाला त्यावेळेला ऍक्च्युअल मध्ये तिथे काय झालं होतं? या शरीराद्वारे मी त्या ठिकाणी काय केलं? देवाचं राज्य जे आत होतं ते देवाचं राज्य त्याच्या गौरवाद्वारे काय केलं? प्रकट केलं. बरोबर आहे? मग आता जसं तुम्ही बोलले की मी त्याला वचन दिलं, काहीतरी साक्ष दिली ना, मग तुम्ही जेव्हा त्याला वचन दिलं तेव्हा तुम्ही पण काय केलं? तुम्ही देवाचं राज्य
प्रस्थापित करता जे तुमच्यामध्ये आहे. मग देवाचं राज्य म्हणजे कोणती जागा आहे का किंवा राज्य आहे का? जसं महाराष्ट्र, आंध्रा, उत्तर प्रदेश, गुजरात त्याप्रमाणे आहे का? देवाचं राज्य म्हणजे काय की माझ्या हृदयावर एक राजा, त्याचं शासन आणि त्याचा अधिकार चालत आहे. म्हणजे माझ्या हृदयावर कोणाचा अधिकार आणि कोणाचं शासन चालवायला मी परवानगी दिली आहे. मग माझ्या हृदयावर मी कोणाचं शासन केलेलं आहे, कोणाचं शासन चालत आहे? शासन म्हणजे काय? अधिकार. म्हणजे प्रभू सांगतो की तू जा आणि हात ठेव, म्हणजे समोरचा व्यक्ती बरा होईल. हे कुठे आहे? देवाच्या राज्यात. पण मला जेव्हा एक आजारी व्यक्ती दिसतो, पण मी ते जाणं काय करतो? टाळतो. मग काय मी त्या ठिकाणी त्या देवाच्या राज्य बघा, उदाहरण, सगळे लोक गेले, एक माणूस आजारी आहे, पाय दुखत आहे त्याचा, सगळे लोक गेले त्याला भेटायला आणि त्याला बोलत आहे, काय रे कसा आहे, बरा आहे का? तो पण बोलतो असं दुखते तसं दुखते, वाकडं दुखते तिकडं दुखते, बरोबर आहे. आणि हे जाऊन पण बोलत आहे त्याला, हा बरोबर आहे, सांभाळा स्वतःला. आणि तुम्हाला शब्द माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे, प्रभू येशू स्वतः आहे, आणि जो राज्य आहे त्या राजा स्वतः तुमच्यावर आहे आणि तो राजा तुमच्या अंतःकरणावर राज्य करत आहे. तर मी जेव्हा त्या आजारी माणसाकडे जाणार, मी पण ते ज्या राज्यापासून बोलत आहे, मी पण त्याच राज्यापासून बोललं पाहिजे का मी वेगळा असला पाहिजे? मी वेगळा असला पाहिजे. मी काय बोललं पाहिजे की नाही, तुम्ही बाजूला व्हा. प्रभू सांगतो त्या ठिकाणी मला वचनाची घोषणा केली पाहिजे की प्रभू सांगतो दुखनाईतावर हात ठेव, जो कोणी विश्वास ठेवतो त्यांनी जर दुखनाईतावर हात ठेवला तर दुखनाईत, आणि मी डायरेक्ट जाऊन हात ठेवला पाहिजे. बरं होणार का नाही होणार ते कोणाचं काम आहे? प्रभूचं. माझं काम काय? हात ठेवायचं. आणि ज्या वेळेला तो मनुष्य बरा होतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही काय केलं? देवाचं राज्य प्रस्थापित केलं. पण देवाचं राज्य प्रस्थापित पहिलं कुठे होतं? बाहेर होतं का तुमच्या हृदयात होतं? कारण जोपर्यंत आमच्या हृदयामध्ये काही नाही तोपर्यंत बाहेर काहीच नाही येऊ शकत. म्हणजे जोपर्यंत हृदयामध्ये तुम्ही कोणावर हात ठेवत नाही तोपर्यंत बाहेर पण तुम्ही कोणावर हात ठेवू शकत नाहीये. मग देवाचं राज्य म्हणजे कोणती जागा आहे का? कोणता किल्ला आहे का? कोणता महल आहे का? मग देवाचं राज्य नेमकं काय आहे? देवाचं राज्य हेच आहे की मी देवाला माझ्या हृदयावर शासन करायला देत आहे आणि अधिकार चालवायला देत आहे. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनात आम्हाला काय करावं लागेल? जेव्हा प्रभू सांगतो की हे कर आणि मी ते करतो, तर आता माझ्या हृदयावर कोण शासन करत आहे? प्रभू. पण मला तो सांगतो पण मी ते करत नाही, तर मी परत जगाबरोबर एक होतो. म्हणजे सगळे जाऊन जो दुखनाईत आहे त्याला काय बोलतात? वाट लागली, वाट लागली, वाट लागली. आणि मी पण जाऊन बोलतो वाट लागली. तर मी कोणतं राज्य प्रस्थापित केलं? माझ्या हृदयावर कोण मग शासन करत आहे? हा, वेगळं राज्य आहे. आणि प्रभू सांगतो तुम्ही पश्चाताप करा. आणि पश्चाताप म्हणजे काय? जी तुमच्यामध्ये जुन्या राज्याची सोच आहे अंधाराच्या, ती सोच बदलून कोणती सोच करा? जे नवीन राज्य आहे. आणि ती बदलायला जायची गरज नाही. तर मला माझी सोच ह्यानुसार केली तर जुनी सोच माझ्यामधनं काय होणार? निघून जाणार. मग आम्ही जेव्हा दिवसभर इथे येतो ते सर्वात पहिलं राज्य कुठे तयार होत आहे माहिती आहे तुम्हाला? सर्वात पहिलं राज्य कुठे तयार होतं? आमच्यामध्ये. आणि जेव्हा आमच्यामध्ये तयार होतं, आम्ही पण दुसरीकडे जातो त्यावेळेला दुसऱ्यांमध्ये पण ते तयार होतं, दुसऱ्यांमध्ये पण ते प्रस्थापित केलं जात आहे. बरोबर आहे का नाही? पण मी जर ते माझ्यापर्यंतच ठेवलं
तर मग त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो का? हा? आणि मी कधी कधी विचार करतो, आमचे जे आत्मिक पिता आहेत ना, त्यांना मी बोलतो की असं कसं असू शकते की एक माणूस येशूकडे येतो आणि त्याच्यामध्ये ती दुसऱ्याला वचन द्यायला तो जात नाही, तो घरातनं पाऊल बाहेर काढत नाही, असं कसं असू शकते बोललो. कारण मी बोललो, मी जेव्हा येशूमध्ये आलो, मला कोणीच नाही सांगितलं की तू जा आणि दुसऱ्यांसाठी प्रार्थना कर किंवा जा आणि दुसऱ्यांना वचन दे. ती माझ्यामध्ये काय येऊ लागली, आपोआप इच्छा होऊ लागली की मी चाललो आणि मी जायचो. तेव्हा तर मला बायबलचं काहीच नाही माहिती होतं, ना कोणी शिकवलं पण नाही. पण जेव्हा मी जायला लागलो, मी बघितलं प्रभू तिथे काम करत आहे. तुटक्या फुटक्यामध्ये काम होत आहे. जे मला दिलं मी ते दुसऱ्याला देत आहे. पण जी ती भूक आहे ती कशी काय येते? जर ती माणसामध्ये येत नाही तर तिथे खरं बघायला गेलं तर तो आत्माच नाहीये. खरं पाहायला गेलं तर तिथे प्रभूचा आत्मा नाहीये, फक्त ज्ञान आहे. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला, त्या क्षणापासून ते काय करू लागले, जाऊन सुवार्थ सांगू लागले, देवाची राज्याची घोषणा करू लागले. पण जर आम्ही म्हणतो पवित्र आत्मा आहे आणि देवाची राज्याची घोषणा होत नाही, तर याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्यावेळेला मी जेव्हा ठरवलं की प्रभू, मी तुझा प्रचार करणार, सुवार्थ सांगणार तुझ्या राज्याची, तू माझ्या बरोबर आहे, आणि तेव्हापासून मी ते काम बंद केलेलं नाही. ते काम चालूच आहे. आणि जेवढं मी करत आहे, अजून मी बघत आहे माझ्यामध्ये अजून त्या राज्याचा काय होत आहे, अनुभव येत आहे. बरोबर का नाही? आता उदाहरण, इथे प्रचार होत आहे आणि इथे उभं राहून प्रचार करणं मला ठाऊक आहे की माझ्या स्वतःची शक्ती तिथे काहीच काम करू शकत नाही. कारण एवढ्या वेळ बोलणं, उभं राहणं, हे माणसाची शक्ती इम्पॉसिबल आहे. का माहिती आहे? जेव्हा एक व्यक्ती अर्धा तास उभा राहतो ना स्तुतीला, 15 मिनिटं झाली, होते का नाही असं? खुर्ची समोर असली होते काय होते, अर्धा तासाच्या स्तुतीत 15 मिनिटात तो माणूस गेला. स्तुती चालू केली का सगळे उभे, संपल्यावर तुम्हाला बघायचं कधी बघा, मी तिथे असतो तेव्हा मी बघतो. आणि मी तुमचे दोष काढायला नाही बघत, पण मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू, तू मला एवढा वेळ उभं ठेवतो, पण मला जरा पण तू वेदना व्हायला देत नाहीस. एवढा वेळ बोलतो तरी पण तू मला शक्ती देतो. म्हणजे या ठिकाणी जर हे कार्य होतं, तर बघायला गेलं हे पण प्रभूचं राज्य इथे प्रस्थापित होत आहे. बरोबर आहे का नाही? एक व्यक्ती मला बोलत होता, सायन्स नुसार एक व्यक्ती फक्त 40 मिनिटं बोलू शकतो. किती मिनिटं? 40 मिनिटं. केव्हा? जेव्हा तो व्यक्ती अभ्यास करेल, पॉइंट्स बनवेल, इन्फॉर्मेशन घेईल, शिकेल, त्या गोष्टीवर 1 तास, एक हप्ता अभ्यास करेल, त्याच्यानंतर तो किती मिनिटं बोलू शकतो? 40 मिनिटं. पण नॉनस्टॉप बोलणं, नॉनस्टॉप शिकवणं, हे फक्त आणि फक्त कोणाच्या राज्यात आहे माहिती आहे? देवाच्या राज्यात. बरोबर आहे का नाही? कारण तुम्ही स्वतः बघा, तुम्ही कधी विचार केला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही माईक घेऊन कधी साक्ष द्याल, माईक घेऊन कधी उभे राहाल, माईक घेऊन कधी कोणावर हात ठेवून प्रार्थना कराल, असं कधी विचार केला? कारण इथे यायला सर्वात मोठं काय माहिती आहे? काय लागते? धैर्य लागते. आणि ते धैर्य देणारा कोण आहे? पवित्र आत्मा. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती इथे येत आहे, बसत आहे, त्यावेळेला तो देवाचं राज्य प्रस्थापित करत आहे. जेव्हा तो प्रचार करत आहे, तो देवाचं राज्य
प्रस्थापित करत आहे. आणि हे देवाचं राज्य प्रस्थापित केव्हा होते? ते सर्वप्रथम बाहेर नाही होत, सर्वप्रथम आत होते. म्हणजे देव जो राजा आहे तो जेव्हा या हृदयावर राज्य करू लागतो, त्याला अधिकार दिला जातो, तेव्हाच त्याचं राज्य या पृथ्वीवर प्रस्थापित होते. पण जोपर्यंत मी त्याला अधिकार देत नाही, त्याला शासन करायला देत नाही हृदयावर, तोपर्यंत या प्रस्थापित कोणाचं राज्य करते मी? आता मी तिथे बसलो, बरोबर. मला प्रभू सांगतो की चल आता तुला हे शिकवायचंय, बरोबर. हा माझा राजा आहे जो मला सांगतो. दुसरा सांगतो बस ना, त्यांना जाऊ दे, जातील ते घरी ऐकून. आता 4ला दे त्यांना नाश्ता, जाऊ दे, चल सोडून टाक. दोन लोक येतात आहे आणि दोन्ही प्रश्न टाकतात आहे. आता प्रश्न आहे की या दोघांमध्ये मी कोणाला शासन करायला देतो, मी कोणाला अधिकार चालवायला माझ्यावर देतो? ज्याला मी माझ्या हृदयात अधिकार चालवायला दिला, जर मी बोललो हो मी चाललो, तर मी कोणाला दिला पहिला हृदयात अधिकार? कोणाला शासन करायला दिलं? प्रभूला. आणि जेव्हा मी इथे येतो, जेव्हा हृदयात जे दिलेलं आहे परमिशन, तेच परमिशनाद्वारे इथे तो अधिकार प्रस्थापित होतो आणि त्याचं राज्य प्रस्थापित होतं. पण ज्या क्षणाला मला थॉट येतो मी नाही करू शकत, त्यावेळेला मी आता कोणाला शासन करायला देतो? हा, म्हणजे माझ्या आतच देवाचं राज्य आहे, पण माझ्या मनात दुसरं राज्य आहे. तर आता मला बघायचं आहे की मी माझ्या हृदयाला जिंकवतो की मी माझ्या मनातील विचारांना वर ठेवतो? काय होते जास्त? मी माझ्या मनाला वर ठेवतो की मी माझ्या हृदयाला वर ठेवतो? कारण प्रभू आत्मधनं बोलतो जे देवाचं राज्य आहे तू करू शकतो. कारण प्रभू सांगतो देवाच्या राज्यात सर्व काही शक्य आहे. जे दुसरं राज्य आहे ते बोलतं की तुझं शरीर बघ, तू काहीच करू शकत नाही, तुला बोलता येत नाही, तुला वाचता येत नाही, तुला लिहिता येत नाही, तू काहीच करू शकत नाही. पण प्रभूचं राज्य सांगते, जो राजा आहे तो सांगतो तू सर्व काही करण्यास समर्थ आहे. मग मी कोणत्या गोष्टीला याच्या हृदयावर राज्य करायला संधी देतो? तेच राज्य मी प्रस्थापित करतो. ज्याला मी माझ्या हृदयावर राज्य करायला संधी देतो, तेच राज्य मी काय करतो? प्रस्थापित करतो. बरोबर आहे का नाही? आता इकडनं तुम्ही जाणार, किती वाजता जाणार? 6:30 6ला जाणार, बरोबर आहे. गेल्यानंतर जे मी शिकली, इकडनं गेल्यावर डायरेक्ट जाऊन झोपता का? एकतरी व्यक्ती तुम्हाला भेटतो. तुम्ही इथे ऐकलं, ऐकल्यानंतर जेव्हा ऐकलं, हृदयात घेतलं आणि ते मान्य केलं, तर मी त्या गोष्टीला माझ्या हृदयात काय दिला? अधिकार दिला. आणि मी बोलते जे मी ऐकलं, जो येशू आहे तोच माझ्या जीवनाचा राजा आहे आणि तोच माझ्या हृदयावर शासन करतो आणि त्याचंच राज्य माझ्या जीवनात चालत आहे. मग मी एका व्यक्तीला भेटलो, इकडून जाऊन फक्त किती व्यक्तीला भेटलो? एका व्यक्तीला. त्याला वचन दिलं, बरोबर. त्याचं जीवन बदललं. राज्य तुमच्यामध्ये होतं आणि तेच राज्य तुम्ही दुसऱ्याला दिलं आणि दुसऱ्याला दिलं तेव्हा त्याचं जीवन बदललं. पण त्याचं जीवन बदललं तर चांगलं झालं का वाईट झालं? हा, चला एक गोष्ट घेऊ. 30 दिवसात तुम्ही कामाला जाता, संध्याकाळी अर्धा तास तरी भेटत असेल का नाही? अर्धा तासामध्ये मी एक शब्द जर जाऊन कोणाला तरी दिला, एक वचन, आणि 30 दिवसात मी रोज गेलो आणि समजा 30 दिवसामध्ये 20 लोकांनी नाही ऐकलं, माझं 10 लोकांनी ऐकलं, माझा लॉस आहे का फायदा आहे? कारण इन्व्हेस्टमेंट कुठे काय होती? इन्व्हेस्टमेंट जी होती ती पण मला प्रभूनीच दिलेली ना, वेळ, आणि ती प्रभूच्या राज्यात दिली. जर 10 लोक आली तर फायदा कोणाचा राज्यात झाला? देवाचं राज्य वाढलं का नाही? मग माझा फोकस काय आहे? देवाचं राज्य का माझं राज्य?
काय सावयोची मम्मी, देवाचं राज्य का माझं राज्य? तुम्हाला एक रहस्य सांगतो, जर तुम्हाला सर्व बंधनातून फटाफट फटाफट बाहेर निघायचंय ना, तर दुसऱ्याला जाऊन वचन देणं सुरू करा, लगेच बाहेर निघणार. पण टाइम का लागतो माहितीये? आम्ही आमच्याच गाठी सोडवायला एवढा वेळ गेला, सोडवतोय 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 सोडवतोय, पण ते काय सुटत? दुसऱ्याच्या गाठी जाऊन सोडवा, दुसऱ्या बरोबर तुमच्या पण सुटून जातील. हा, मी खरं सांगतो, जेव्हा मला कर्ज होतं आणि कर्जामध्ये मला प्रभूंनी बोलवलं की फुल टाइम तू काम करणार का, फुल टाइम तू प्रभूचं वचन देणार का? कसं काय शक्य आहे एक माणूस बोलायला की 14-15 लाख रुपये कर्ज आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष करून तो बोलतो ठीक आहे मी आजपासून प्रभूचं काम करीन? शक्य आहे का? एक मुलगी आहे, घरात कोणी नाही आहे, दुसरं एकटाच आहे, आणि जेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मी करतो, आणि तो करतो 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 करतो, तो बघतो जसं तो करत आहे कर्ज त्याचं, जेव्हा त्याचं लक्ष दुसऱ्यावर जातं, दुसऱ्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करीन, दुसऱ्याला कसं मी प्रभूकडे आणीन, दुसऱ्याला कसं मी प्रभूच्या राज्यात आणीन, तर जेव्हा तो त्याच्यावर लक्ष घालतो ना, तुम्हाला माहिती आहे काय होतं? त्याचे प्रॉब्लेम कधी निघून जातात त्याला माहित नाही, कारण आता त्याचं लक्ष स्वतःच्या प्रॉब्लेमवर नाही तर कोणावर असतं? प्रभूवर असतो. तो रोज प्रभूला विचारतो, प्रभू मला सांग आज मी काय सांगू यांना. तो रोज प्रभूला विचारतो. पण जो प्रॉब्लेम वाला आहे स्वतःचा, तो काय म्हणतो माहिती आहे? प्रभू काय करू, कसा मी बाहेर येईन? आणि तो तिथे 2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात, तिथेच उभा राहून प्रभूला, प्रभू कसं येईन, कसं येईन, कसं येईन? प्रभू सांगतो जा जाऊन जगाला सुवार्थ सांगा. नाही प्रभू पहिलं सांग कसं येईन. जा जाऊन जगाला सुवार्थ सांगा. नाही प्रभू सांग कसं येईल. कारण तुम्हाला माहितीये काय होतं, जेव्हा तुम्ही जाऊन जगाला सुवार्थ सांगताना तुमच्याच मुखातनं, तुमच्या तोंडातनंच बाहेर निघतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्हाला काय करायचंय. पण जोपर्यंत तोंडच उघडत नाही तोपर्यंत जे आत आहे राज्य ते बाहेर कसं येईल? येणार आहे का? आता आता उदाहरण, तुम्हाला ती पोरगी भेटली जिला किडनीचा प्रॉब्लेम होता, तुमच्यामध्ये राज्य होतं, तुम्हाला पवित्र आत्मा बोलला की दे तिला वचन, पण अचानक त्याच वेळेला तुम्ही बोललो असते छे एवढा कोणाला टाइम आहे, तर काय वाटते तिचं चांगलं झालं असतं? तिचा जीव वाचला असता? हा हा, मग तिचं तुम्ही वाईट केलं का चांगलं केलं? चांगलं केलं. काय वाटते तिच्या जीवनात जे झालं, जे तुम्ही पेरलं त्याचा फायदा तुम्हाला नाही होणार, तुमच्या जीवनात नाही होणार, तुम्ही विचार पण नाही करू शकत. बघा एक गोष्ट सांगतो, मनुष्याकडनं अपेक्षा केली ना तर तुम्हाला 500 देईल, 1000 देईल, 2000 देईल. पण जेव्हा तुम्ही अपेक्षा न करता काम करता, स्वतःचं न बघता, स्वार्थ न बघता प्रभूच्या राज्यासाठी काम करता की मी हे करणार, ह्या माणसाला पहिलं वाचवतो, ह्या माणसाला पहिलं प्रभू विषयी सांगतो, जसं माझं तारण झालंय ह्या माणसाला पण मी जाऊन वचन देतो, ह्याला पण मी शिकवतो, तर तुम्ही स्वतः बघणार की अरे मी तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो पण माझा कसा काय झाला? हे तर मी माझ्या जीवनात अनुभवलंय की मी दुसऱ्यांकडे धावत गेलो आणि इकडे प्रभू माझं काम करत गेला. पण जो व्यक्ती बोलतो प्रभू पहिलं माझं बघ मग मी जाईन, प्रभू आता 10,000 पगार आहे ना, 20,000 झाला ना मी नक्की जाईन, प्रभू 20,000 आहे ना 25 होऊ दे मग मी नक्की जाईन, प्रभू 25 झाला पण आता लग्न केलं ना, बायको आहे, थोडा थांब पोरगी होऊ दे मग मी जाईन, म्हणजे बायको पोरी बरोबर खेळेल मग मी जाईन. पोरगी झाल्यावर अरे प्रभू आता पोरगी एकटी आहे ना, अजून एक पोरगा होऊ दे तिच्या बरोबर खेळायला मग मी जाईन. मग 2 पोरी झाल्यावर थोडा प्रभू ते मोठे होऊ दे, 5वीत जाऊ दे, ज्ञान येऊ दे मग मी जाईन. मग 5वीत गेल्यावर थोडं कामाला लागू दे मग मी जाईन. मग कामाला गेल्यावर लग्न होऊ दे ना मग जाईन. मग नंतर बोलेल आजोबा होऊ दे मग मी जाईन. मग नंतर काय करणार, जाऊन असं जाणार?
हा हा, असं होते. पण जो प्रभू बरोबर प्रेम आहे ना, तो ज्याला म्हणजे प्रभूच्या वस्तूविषयी लेणं देणं नाही, तर प्रभू बरोबर प्रेम आहे, त्याच्या राज्याबरोबर प्रेम आहे, तो काय म्हणतो माहितीये, मला काय भेटो का नाही भेटो, मी चाललो, माझा बायबल घेतो, पुस्तक घेतो, पकडतो कोणाला आणि एक वचन चिपकवतो. एक वचन दिलं, त्याचं जीवन तर गॅरंटी आहे बदलणार, म्हणजे कारण वचनामध्ये शक्ती आहे. आणि तुम्ही स्वतः बघा, जेव्हा तुम्ही बोलणार की आमच्या राज्यात असं होतं, आमच्या राज्यात तसं होतं, तुम्ही जाऊन बोलता ना एकाकडे बसून, किती खर्च केला लग्नाला, हे माझ्याकडे तो 15 लाख केला, हे लावलेलं ते लावलेलं, इथून हवा येत होती तिथून जात होती, हा बोलतात ना. मग तो माणूस काय होतो, एक्साइटेड होते, हा नक्की मला त्याचा नंबर दे, पुढच्या वेळेला आमच्याकडे पण तेच लावतो, इकडून हवा येईल तिकडून जाईल. बरोबर आहे का नाही? मग तसंच आम्ही हे नाही करू शकत का? कारण लक्षात ठेवा, देवाचं राज्य म्हणजे कोणती जागा नाही आहे, ते तुमच्या मध्ये आहे. आणि मध्ये आहे म्हणजे जेव्हा तुमच्या हृदयावर प्रभूला तुम्ही राज्य करायला देता, शासन करायला देता, त्याला अधिकार देता, ते देवाचं राज्य काम करत आहे. म्हणून तो बोलतो, पहा ते इथे आहे तिथे आहे नाही आहे. काय म्हणतो? इथे आहे तिथे आहे नाही आहे. इथे आहे तेव्हा तिथे आहे कोण बोलतो? तो काय म्हणतो? त्या डोंगरावर गेलो तिथे प्रभू आहे, त्या झाडावर चढलो तिथे प्रभू आहे. पण इथे प्रभू सांगतो कुठे आहे? आमच्या मध्ये आहे. तुम्ही कुठेही जा, प्रभू सांगतो तू जिथे आहे तिथे मी आहे. आणि जिथे मी आहे म्हणजे मी जो राजा आहे, तो जिथे आहे तिथे त्याचं राज्य पण तिथेच आहे. आम्हाला कुठे इथे तिथे शोधायला जायची गरज नाही. हे मला एकदा वचन भेटलं होतं आणि आमच्याकडे कोणतरी आलं होतं, आणि तेव्हा मी नवीन नवीन होतो. आणि त्या बहिणीने मला सांगितलं की ब्रदर, तिला माहिती नव्हतं की मी पण वचनामध्ये आहे, वचन वाचतो वगैरे. माझं नाव तिने ऐकून तिला वाटलं हा कदाचित अख्रिस्ती आहे. तर मला बोलते, ब्रदर तुम्ही माझ्याकडे या, आमच्या बरोबर चला, मी दाखवते येशू कुठे आहे, त्याचं राज्य कुठे आहे. आणि त्यावेळेला मला प्रभूने हे वचन दिलं होतं. तो म्हणतो की मी इथे नाही आहे तिथे नाही आहे, मी तुमच्यामध्ये आहे. कारण जेव्हा राज्यामध्ये आहे, याचा अर्थ राजा राजा मध्येच आहे. आणि राजामध्ये आहे म्हणजे ती कोणती, काय बोलतात त्याला, इमारत नाही आहे, मध्ये आहे ती, कोणता बंगला नाही आहे किंवा महल नाही आहे, तर ते तुमचं हृदय आहे. काय आहे? आणि या हृदयावर जेव्हा मी त्याला शासन करायला देत आहे, अधिकार देत आहे, त्याला सत्ता देत आहे, त्याचं राज्य द्वारे मी चालत आहे, त्यावेळेला ते राज्य आता माझ्या हृदयावर जेव्हा राज्य करत आहे आणि माझ्या द्वारे जे कार्य होत आहे, त्याच्यावरनच समजते की आता देवाचं राज्य या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून तो बोलतो देवाचं राज्य इथे तिथे नाही आहे, तुमच्या मध्ये आहे. मग मध्ये आहे, मग इतका नाही आहे. देवाचं राज्य कधी येणार आहे? मेल्यावर. मेल्यावर भेटणार का नाही तुम्हाला देवाचं राज्य? हा, ऑलरेडी आतमध्ये आहे, मेल्यावर नाही येणार आहे. फक्त आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याला अधिकार चालवायला द्यायचा आहे. जेव्हा तो अधिकार आम्ही चालवणार, तो चालवणार आमच्यावर, आमच्या हृदयावर, पूर्ण शासन त्याचं असणार, पूर्ण सत्ता त्याची असणार, तेव्हा तुम्ही बोलणार आता किती मस्त आहे. तेच देवाचं राज्य आहे. हालेलुया. लिया. राज्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात
राज्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कार्यरत असलेले देवाचे शासन म्हणजे देवाची सत्ता आणि अधिकार होय. देवाचे राज्य म्हणजे कोणतेही एक ठराविक ठिकाण नाही आहे. कोणतेही एक ठराविक ठिकाण नाही आहे. तर जो राजा आहे त्याच्या आमच्या हृदयावर पडणारा प्रभाव आहे. त्याचा आमच्या हृदयावर पडणारा प्रभाव आहे. देवाचे राज्य म्हणजे जिथे राजाच्या इच्छेचे पालन केले जाते. जिथे राजाच्या इच्छेचे पालन केले जाते तिथे त्याचे राज्य असते. जिथे राजाच्या इच्छेचे पालन केले जात असते तिथे त्याचे राज्य असते. जिथे देवाची इच्छा पूर्ण होत असते तिथे त्याचे राज्य असते. जेव्हा देवाचे विचार आपल्या विचारांची जागा घेतात, जेव्हा देवाचे विचार आपल्या विचारांची जागा घेतात तिथे त्याचे राज्य असते. जेव्हा देवाचे मार्ग आपल्या मार्गांची जागा घेतात जेव्हा देवाचे मार्ग आपल्या मार्गाची जागा घेतात आणि देवाचा अधिकार स्वशासनाची जागा घेतो आणि देवाचा अधिकार स्वशासनाची जागा घेतो तिथे देवाचे राज्य असते. हालेलुया. आता उदाहरण घ्या. आदामाला
परमेश्वराने सर्व काही दिलं, बरोबर आहे. आदामाला काय केलं? सर्व काही दिलं. पण त्याला सत्ता दिली, अधिकार दिला, आशीर्वादित केलं आणि त्याला सांगितलं ह्या सर्वावर तू राज्य कर, अधिकार कर. आणि खरोखर जोपर्यंत तो करत होता तोपर्यंत देव त्याच्या हृदयावर काय करत होता? सत्ता चालवत होता, अधिकार चालवत होता. आणि तोच अधिकार म्हणजे देवाचं राज्य त्याच्याद्वारे त्या ठिकाणी काय होत होतं? प्रस्थापित होत होतं. पण ज्या क्षणाला त्याच्यामध्ये कुठेतरी आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं, म्हणजे पहिली त्यांनी आज्ञा मोडली, ती कुठे मोडली? झाडाचं फळ खाल्लं तेव्हा आज्ञा मोडली गेलेली का जेव्हा त्यांनी तो हृदयात विचार आला त्या क्षणाला ती आज्ञा मोडली गेलेली? बरोबर आहे. म्हणून प्रभू येशू बोलतो बघा की तुम्ही कोणत्याही स्त्रीविषयी हृदयात विचार करता तेव्हाच तुम्ही व्यभिचार केलाय. तुम्ही शरीरापर्यंत पोहोचेपर्यंत नाही, तुम्ही हृदयात आणला विचार की त्या क्षणाला त्या बियाची सुरुवात झाली, त्या ठिकाणी ते राज्याची सुरुवात झाली. मग आदामाच्या वेळेला पण काय झालं? त्याच्यावर कोण राज्य करत होता पहिलं त्याच्या हृदयावर? परमेश्वर राज्य करत होता. बघू आपण उत्पत्ती अध्याय 1:26 मध्ये जाऊया. वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. देव काय बोलला? आपल्याशी, आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. म्हणजे देवा सारखाच म्हणजे जर हा मनुष्य जर राज्य करतो याचा अर्थ कोण राज्य करतो? देव स्वतः राज्य करतो. करू पुढे. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. काय करतील? म्हणजे खरं पाहायला गेलं आदामाला बनवलंच कशासाठी होतं? प्रभू दे ना. प्रभूनी बोललं जेव्हा तुला मासे पाहिजे माझ्याकडे येऊन माग, जेव्हा तुला पैसे पाहिजे तू माझ्याकडे येऊन माग. का सत्ता चालवायला, अधिकार चालवायला? पण तो सत्ता केव्हा चालवू शकत होता? जोपर्यंत त्याच्या हृदयावर प्रभूचं शासन होतं, म्हणजे प्रभूचं सरकार होतं, तोपर्यंतच चालत होता. पण ज्या दिवशी सरकार बदललं का गोंधळ झाला, बंडखोरी झाली, खोटं आलं, मरण आलं. बरोबर आहे का नाही? मग कधी त्याच्या हृदयावरनं शासन निघालं? कधी त्याच्या हृदयावरनं राज्य प्रभूचं निघून गेलं? जेव्हा त्याने फळ खाल्लं का जेव्हा त्याच्यामध्ये आज्ञेचं उल्लंघन करण्याचा सुरुवात झाली त्यावेळेलाच. त्याच क्षणाला त्याने जे राज्य होतं त्याच्यामध्ये देवाचं, तेच राज्य बाजूला ठेवून त्यांनी कोणाला अधिकार दिला? सैतानाला. पण विचार करा बघा तुम्ही, जोपर्यंत याच्या जीवनामध्ये हे राज्य करत होतं, हे गव्हर्नमेंट होतं देवाचं, तोपर्यंत त्याचं जीवन कसं होतं? चांगलं होतं. पण जसं ते गेलं तसं त्याच्या जीवनात पहिली काय आली? भीती आली ना.
पहिली भीती आली, कारण जेव्हा त्यांनी फळ खाल्लं त्यावेळेला ते आदाम आणि एवा घाबरले आणि घाबरून नग्न आहोत त्यांना समजलं, म्हणून कुठे जाऊन लपले? तिथे लिहिलंय मी घाबरले. काढ उत्पत्ती अध्याय 3 वाच बघू. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले. हे खरे काय? पुढे स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. त्याला स्पर्शही करू नका. कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही खरोखर मरणार नाही. पुढे कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. पुढे त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले. केव्हा? आणि काय झाले? आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. काय आले? मग पहिलं ते नग्न नव्हते का? होते. काहीच वस्त्र नव्हते त्यांना, पण तरी त्यांना काही समजलं नव्हतं. कारण राज्य कोण करत होतं? परमेश्वर. जे काही चालायचं ते कोणाला त्यांनी अधिकार दिलेला? परमेश्वराला. सत्ता कोणाला दिली होती? स्वतःवर, प्रभूला. पण ज्या क्षणाला त्यांनी ती सत्ता बदलली, म्हणजे जे सरकार होतं त्यांचं, ते काय केलं? त्यांनी बदललं. आणि जसं बदललं, डोळे उघडले आणि त्यांना दिसू लागलं की आमच्यामध्ये काय आहोत? नग्न आहोत. समजतं का नाही? मग आता पण तुम्ही बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रभूची सत्ता काढून तुम्ही स्वतः घेता, तुमचे दोष तुम्हाला दिसायला पटकन चालू होतात आणि त्याच्यातनं आम्ही कधीच बाहेर पडत नाही. दोष दिसणं वाईट नाही आहे, पण दोष भावनेमध्ये राहणं काय आहे? वाईट आहे. कारण जेव्हा मी सत्ता बदलते त्यावेळेला माझ्या चुका मला दिसतात आहे. स्वतः
पण माझ्याकडे त्याच्यातनं बाहेर निघायचा काहीच उपाय नाही आहे. कारण तो उपाय फक्त कोणाच्या राज्यात आहे? प्रभूच्या राज्यात आहे. बरोबर आहे का नाही? मग इथे सुद्धा काय होत आहे? ते म्हणतात आम्ही नग्न आहोत. आतापर्यंत दिसलेलं का? म्हणजे त्यांचं जे मन आहे, जे त्यांचं चेतना आहे, ती त्यांना आता सांगू लागली की तुम्ही नग्न आहात. आणि जेव्हा चेतना सांगू लागली, तेव्हा ती का सांगू लागली? कारण त्यांनी आता अधिकार जो आहे, ज्याची त्यांनी आज्ञा पाळली, त्यालाच त्यांनी काय बनवला? मालक बनवला. बरोबर आहे? कारण प्रभू सांगतो, ज्या कोणाची तुम्ही आज्ञा पाळता, त्याचे तुम्ही गुलाम होता. ज्या कोणाची तुम्ही आज्ञा पाळता, त्याचे तुम्ही गुलाम होता. मग ह्यांनी जेव्हा आज्ञेचं उल्लंघन केलं, त्यांनी सांगितलं खा, आणि यांनी खाल्लं. तर पहिलं कोण राज्य करत होतं? म्हणून तो बोलला नाही खायचं, जेव्हा परमेश्वर करत होता. पण जेव्हा भुरळ घातली गेली, ह्यांनी काय केलं? ती सत्ता जी होती, ते राज्य बदललं आणि दुसऱ्या राज्याचा स्वीकार केला. आणि जेव्हा दुसऱ्या राज्याचा स्वीकार केला, तर त्याला दिसू लागलं की आम्ही आता नग्न आहोत. पुढे तेव्हा त्यांनी अंजिराचे पाणी शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. पुढे यानंतर शिलोप्याचा वारा सुटला असता यानंतर काय झालं? शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. कोणाचा आवाज ऐकू आला? परमेश्वराचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. काय केली? पहिलं तर समोर होती, पण नंतर का लपली? कारण तिच्या स्वतःमध्ये काय येऊ लागले? दोष दिसू लागले की आम्ही नग्न आहोत. पहिलं दिसत होते का? नाही. मग प्रश्न हा आहे की मी आता जेव्हा प्रभूकडे आलेली आहे, मी किती वेळासाठी प्रभूला राज्य करायला देत आहे? किती वेळासाठी त्याचं राज्यासाठी मी धडपडत आहे, त्याचं राज्य माझ्यात काम करू देत आहे, आणि किती वेळा मी माझ्या स्वतःच्या राज्याला तिथे पुढे करत आहे. आणि जेवढं मी स्वतःच्या राज्याला पुढे करत आहे, मी स्वतः परत त्या दोषभावनेत फसत आहे. मी स्वतः परत त्या भीतीमध्ये फसत आहे. मी स्वतः परत त्या वाईट गोष्टीमध्ये फसत आहे. कारण माझ्या हृदयावर राज्य कोण करत आहे? दुसऱ्याला देऊन टाकलं, म्हणजे सरकार बदललं. मग बाजूवाल्याला विचारा, तुमचं सरकार प्रभूपासून आहे का बदललेलं आहे? विचारा. सरकार प्रभूपासून आहे का बदललं गेलेलं आहे? आपलं सरकार नाही, हे देवाच्या राज्याचं बोलतोय. कळालं का नाही? उदाहरण, असं कधी पाहिलंय? एक ए सरकार आहे आणि एक बी सरकार आहे. ए सरकाराकडे जाऊन मी फॉर्म भरते आणि पैसे घेते, बरोबर? आणि बी सरकाराप्रमाणे माझं अख्खं जीवन जगते. ह्याच्यात काय आहे? भेसळ केलेली आहे. आणि जेव्हा भेसळ आहे, तेव्हा गॅरंटी आहे जीवनामध्ये हे सर्व दिसणार आहे. भीती. बरोबर आहे का नाही? मग प्रश्न हा आहे का की मी इथे किती तास वचन ऐकते, मी किती वेळा इकडनं बरी होऊन जाते, मी किती वेळा मुक्त होते, माझं कर्ज फिटतं, मला पैसे भेटतात, मला नोकरी भेटते, हा प्रश्न आहे प्रभूचा? का प्रभू बोलते काय तुझ्या हृदयावर मी सतत मीच राज्य करतो, माझीच सत्ता आहे, माझाच अधिकार आहे, माझंच सामर्थ्य आहे, की थोड्या वेळाने तू दुसऱ्याला देत आहे, सरकार बदलत आहे? काय होते?
सरकार बदलते का नाही? ह्याची यांनी काय केलं? सरकार बदलून टाकलं, त्याचं गव्हर्नमेंट चेंज केलं. जे प्रभूचं होतं ते त्यांनी सैतानाचं करून टाकलं. जेव्हा त्यांनी मान्यता केली, म्हणजे गव्हर्नमेंट केव्हा चेंज होते? जेव्हा आम्हाला थॉट येतात, विचार येतात, आणि त्या विचाराला आम्ही आमच्या हृदयावर काय करायला देतो? राज्य करायला देतो. त्या क्षणाला आम्ही सरकार चेंज केलं. मग प्रभूला कोणते लोक पाहिजे? दुसऱ्या गव्हर्नमेंट मध्ये येऊन इथे येऊन फक्त फॉर्म घेऊन जाणारे, का ह्याच गव्हर्नमेंटच्या अधीन राहणारे? पण जास्त काय असते? आज ये गव्हर्नमेंट, कल वो गव्हर्नमेंट. म्हणजे आज ही सत्ता, उद्या ती सत्ता, परवा ती सत्ता, उद्या ती सत्ता. म्हणजे काय? इथून बरं वाटेल का तिथून बरं वाटेल? तिथून माझा फायदा होईल का इथून माझा फायदा होईल? पण ऍक्च्युली बघायला गेलं, जो सत्तांवर सत्ता बदलतो त्याच्या जीवनावर खरं पाहायला गेलं तर प्रभू तर राज्यच नाही करत, आणि तो कधीही त्या देवाच्या राज्याचा अनुभव घेऊ शकत नाही. पण जेव्हा एक व्यक्तीला समजतं की नाही, आता मला काय पण होऊ दे, पण माझा राजा येशू आहे, माझा राजा प्रभू आहे, आणि ज्याप्रमाणे आदामाच्या हृदयावर प्रभूचं राज्य होतं, त्यांनी ते आज्ञाभंगाद्वारे दिलं. पण मला आता तसं करायचं नाही आहे, तर माझं राज्य त्याच्यामध्ये आहे, आणि मी इथे येते ते राज्यातील वस्तूसाठी फॉर्म भरायला नाही येत आहे, तर मी आणि माझा राजा याचा आणि माझा मुला आणि बापाचा संबंध आहे, म्हणून मी त्याच्याकडे येऊन बसत आहे. कारण देवाच्या राज्याचा मी एक भाग आहे ना. आम्ही सर्व काय आहोत? देवाच्या राज्याचे एक सहभागी आहोत. भागीदार आहो का नाहीये? सर्वांमध्ये आहे. पण ज्या दिवशी तुम्ही बोलता की माझ्यावर दुसरा कोण राज्य करत आहे, त्या दिवशी तुम्ही गेले. सोपं आहे का कठीण आहे? मग देवाचं राज्य मी फक्त इथे येते तेव्हाच माझ्यावर सत्ता चालवलं पाहिजे, त्या राजाची सत्ता तेव्हाच घेऊन चाललं पाहिजे, की मी 24 तास तेच राज्य माझ्या जीवनात दिसलं पाहिजे? 24 तास दिसलं पाहिजे. आता याचं काय झालं? यानंतर शिलोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली. मग देवापासून कोण लपतो? देवापासून कोण लपायला चालू करतो? ज्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे, पण तो राज्य करायला कोणाला देत आहे? सैतानाला. आणि त्याची कामं जेव्हा वाईट आहेत, तेव्हा तो देवाच्या राज्यापासून लपत आहे, देवापासून लपत आहे. कारण तो बोलतो की मी जे करत आहे ते बरोबर आहे. इथे आलो तर मी जे दारू सुटली तर. एक व्यक्ती मला बोलत होता, तो बोलतो मला यायचंय ब्रदर, पण मी येत का नाही माहितीये का? दारू सुटायची भीती वाटते. काय बोलतो? दारू सुटायची मला भीती वाटते. तर मी विचारलं, सुटलेली चांगली नाही? तो बोलतो नाही, ती पाहिजे. मग आता याच्या हृदयाचा राजा कोण आहे? दारूच आहे. आणि म्हणून जेव्हा एक मनुष्य देवाच्या जागेवर, देवाच्या राज्याच्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी शासन देत आहे, दुसऱ्या कोणाला तरी अधिकार देत आहे, तो भले तो त्याला वाटत आहे की मी राजा आहे, मी चालवत आहे, पण प्रभू सांगतो नाही, तू नाही चालवत, तर तुझ्यावर आता दुसरा कोण राज्य करत आहे. आणि तो जेव्हा राज्य करत आहे, त्याचे विचार जेव्हा तू मान्य करत आहे, त्या विचारांद्वारे तू इथे सुद्धा
आता त्याचं राज्यच प्रस्थापित करत आहे. बरोबर आहे का नाही? मग जिथे कुठे कृती दिसत आहे तिथे काय दिसत आहे? कोणाचं तरी राज्य प्रस्थापित होत आहे. आता ही बहीण आहे, उदाहरण घेऊ ना, ही बहीण इकडनं जाते आणि रिक्षावाल्याशी बाहेर जाऊन भांडण करते 20 रुपयासाठी. बरोबर? आता ही तिथे काहीतरी घडत आहे, तिथे काहीतरी घडत आहे, भांडण घडत आहे. पण ते काय दिसत आहे तिथे? देवाचा गौरव, देवाचं राज्य की अंधाराचं राज्य? मग अंधाराचं राज्य ते बाहेर असंच नाही आलं, पहिलं ते कुठे प्रस्थापित झालं? आणि प्रस्थापित होण्यापूर्वी तिने कोणत्या तरी दुसऱ्या विचाराला तिकडे काय दिली? सत्ता चालवायला अधिकार दिला, सत्ता चालवायला परवानगी दिली. आणि परवानगी तेव्हाच येते जेव्हा सर्वप्रथम ती राजाच बदलून टाकला. म्हणजे मनुष्य विचार करतो की मला ह्या राज्याचा फायदा झाला पाहिजे, पण मला राजा हा पाहिजे. असं होऊ शकते? म्हणजे मला इकडे या राज्यात जे आहे ते सर्व पाहिजे, जे प्रभूच्या राज्यामध्ये आहे, भरभराट, आरोग्य, संपत्ती, समृद्धी, प्रेम भीम सर्व मला इकडचं पाहिजे, पण माझ्यावर राज्य करणारा हा पाहिजे. असं होऊ शकते? असं होऊ शकते का? म्हणजे मला चिंता पण करायची आहे, पण मला त्या चिंतेबरोबर शांती पाहिजे. मला राग करायचा आहे, पण त्या रागाबरोबर मला आनंद पाहिजे. मला चुकीच्या ठिकाणी पैसे उधळायचे आहेत, पण त्याच्याबरोबर मला माझा स्वतःचा बंगला पाहिजे. त्याला काय म्हणतात? दोन धन्याची, म्हणजे दोन दगडांवर पाय. पण प्रभू सांगतो तसं नाही. ज्याला तू राजा स्वीकारतो त्याचेच तू विचार स्वीकारतो. त्याचं राज्य जेव्हा तू स्वीकारतो तेव्हा त्याचे विचार, त्याचं राज्य तुझ्या हृदयावर पहिलं स्थापित होते. जेव्हा तू त्याला शासन करायला देतो, सत्ता गाजवायला देतो, अधिकार देतो, आणि त्यात नंतरच तेच राज्य जे तुझ्या हृदयात प्रस्थापित झालं तेच राज्य तुझ्याद्वारे, तुझ्या शरीराद्वारे तुझ्या जीवनामध्ये दिसते, प्रस्थापित होते. बरोबर आहे? मग आदामाने पहिलं कुठे गेलं असेल? ते सर्व आत झालं. आणि जेव्हा त्यांनी आत झालं, सर्वात पहिलं त्यांनी काय केलं? त्यांनी दुसऱ्याला राजा म्हणून स्वीकारलं, की हे राज्य आहे माझ्यात, पण मला ते नाही पाहिजे, मला आता ते राज्य पाहिजे. काय कमी होतं सांगा आदामाला? हा? आदामाला तर जे पाहिजे होतं ते दिलेलं. पहिल्या दिवशी सूर्य, चंद्र, तारे, हे ते सर्व किती 5 दिवस त्यांनी सर्व तयार केलं, आणि 6व्या दिवशी आदामाला केलं का? हा? की त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. पण ज्या वेळेला त्यांनी निर्णय घेतला ते फळ खाण्याचा, तेव्हा तो काय म्हणतो माहितीये? की देवा, तू हे सर्व निर्माण केलं ना, तरी पण तू एक गोष्ट विसरलास, त्या झाडाचं फळ, ते मला पाहिजे. बाकीचं तू मला जे दिलंय पण ते पण मला पाहिजे. बरोबर आहे? मग जो व्यक्ती दुसऱ्याला शासन करायला देतो हृदयावर, तो काय सांगत असतो माहितीये? की देवा, तू माझ्यासाठी एवढं सर्व केलंय, पण अजून पण मला ती कमी आहे, आणि मला तो जे देणार आहे ना ते माझ्यासाठी प्रिय आहे. म्हणजे तो जे देणार आहे ते तू मला देऊ नाही शकत. आज पण माणूस जातो ना चुकीच्या मार्गाला, त्याचं कारण काय असते? त्याचं कारण काय असते? जेव्हा तो निर्णय घेतो, सर्वप्रथम तो कोणाला तरी राजा म्हणून निवडतो, आणि जेव्हा तो राजा म्हणून निवडतो तेव्हा तो हे पण निवडतो की मी ह्याला माझ्या जीवनाचा शासन देणार आहे, मी ह्याला माझ्या जीवनावर अधिकार देणार आहे, मी याला माझ्या जीवनावर सत्ता देणार आहे. आता ती आंटी झोपते,
पडताना मी 4 वेळा तिला अडवलं, नाहीतर मी आता पकडू नाही शकत, इकडनं काठी पण ठेवू नाही शकत अशी करून. बरोबर आहे का नाही? पण तिला तो विचार येत आहे, ती डायरेक्ट तिकडे ते करत नाही आहे. पहिलं काय येत आहे आणि ती पहिलं स्वीकारते, जो विचार येत आहे ह्याला स्वीकारू, त्याला ती स्वीकारते. मग आतमध्ये सत्ता चालते आणि तोच विचार थोड्या वेळाने प्रस्थापित होतो. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्हाला येत आहे झोपायचं, तुम्हाला त्याला बोलावं लागेल की नाही मी झोपणार नाही, मी डोळे उघडे ठेवीन, पाहिजे तशा काट्या लावते. हा, तेव्हा तुम्ही वाचाल. नाही तर तुम्ही बोलाल ब्रदर झोपच आहे ना, तिथे फळ होतं, फळ असतं तर मी जागी राहिली असती, पण झोप आहे, झोपू जाऊ दे. पण ऍक्च्युली मला लढायला शिकायला पाहिजे. जेव्हा मी लढणार तेव्हाच तर मला समजणार नक्की माझ्या जीवनात काय होते, कोण राज्य करते आणि कोणाला मी राजा बनवलाय आणि कोणाला मी राज्य करायला माझ्यावर परवानगी देत आहे. बरोबर आहे का नाही? आता आता उदाहरण, आता समजा तुम्ही घरी गेले आणि घरी गेल्यानंतर कोणीतरी काय बोललं, आली मोठी आता प्रार्थना करून प्रेज द लॉर्ड वाली, तर लगेच विचार येणार ह्याला काय उलट बोलू का? मग तो विचार म्हणजे काय, तो कोणतरी आहे, तो बोलतो मला राजा बनव ना. तो तुझ्या जीवनाचा राजा आहे ना, जो सांगतो क्षमा कर, तोंड गप्प ठेव, त्याला सोड थोड्या वेळासाठी, मला बनव, मी बघ तुझं लाईफ बनवून टाकतो. तो बोलतो ना एका पिक्चर मध्ये, लाईफ बना दूंगा. बरोबर आहे ना? तसं तुम्ही त्याला देऊन बघा एक दिवस, लाईफ बनवायच्या जागेवर लाईफची वाट लावून टाकतो. बरोबर आहे का नाही? मग प्रभू हे लोक पण काय करतात, लपतात. आणि लपल्यावर काय झालं पुढे? तेव्हा तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तरी अजून सुद्धा जरी आदामाने ते राज्य नाकारलेलं आहे, तरी अजून सुद्धा परमेश्वर काय बनतो की मी अजून आहे, तुला शोधतोय, तू कुठे आहे? मी अजून पण तुला नाकारलं नाहीये. तर तू मला नाकारलं, पण मी तुला नाकारलेलं नाहीये. आणि आज पण प्रभू आम्हाला तेच सांगतो, जरी आमच्या जीवनात अनेक वेळा आम्ही चुकीच्या गोष्टींना राज्य करायला दिलं, तरी प्रभू आम्हाला तेच सांगतो की अजून पण वेळ गेलेली नाहीये. मी तुमची अजून पण वाट बघत आहे, मी अजून पण बघत आहे आणि माझं राज्य जे तुमच्यात आहे ते मला प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही माझ्याकडे केवळ चमत्कारासाठी, आरोग्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारता. आणि राजा म्हणून स्वीकारण्यासाठी काय करावं लागेल? त्याला राज्य करायला द्यावं लागेल. नाही तर बोलणार येशू मेरा हिरो, येशू मेरा राजा, आणि माहित पडते घरी जाऊन दुसऱ्याचा वाजवता बाजा, मग काय फायदा? बरोबर आहे का नाही? म्हणून प्रभू मला काय सांगतो की अजून पण मी तुझ्या बरोबर आहे. तू भले चुकलास, भले तू नाकारलं, भले तू ते राज्य स्वीकारलं, भले त्याची सत्ता स्वीकारली, पण अजून पण तू विचार कर की माझं राज्य तुझ्यासाठी आहे. आणि माझ्या राज्यात मी असा नाही की तुला बोलवून ते राज्य तयार करीन, तर मी असा राजा आहे जो पहिलं राज्य तयार करतो आणि मग माझ्या मुलांना मी तिथे आणतो. दुसरा राजा कसा आहे, तो तुमचा वापर करतो आणि राज्याची तयारी करतो. पण हा जो राजा आहे तो काय करतो, स्वतः पहिलं बनवतो आणि नंतर मुलांना बोलतो या. आणि सर्वात मोठी गोष्ट काय माहितीये, हा एक असा राजा आहे जो स्वतः राज्य करतो आणि मुलांना पण सांगतो आता तुम्ही पण राज्य करा. तो राजा कसा आहे माहितीये, तो बोलतो मी तुमच्यावर राज्य करणार, मी बोललो वाक तो वाका, मी बोललो दारू पिऊन पड तर पडा. उचलायला नाही येत तो, हा राजा उचलायला येतो. मग कोणता चांगला आहे? कोणता चांगला आहे?
हा चांगला आहे. मग म्हणून मी अनेकदा बोलतो, की जेव्हा तुम्ही येता ना, हे डोक्यातनं काढा, की मला आता इथे 1 दिवस यायचंय, 2 दिवस यायचंय, 5 दिवस यायचंय, पायदुखी जाईपर्यंत यायचंय, मानदुखी बरी होईपर्यंत यायचंय, डोकेदुखी बरी होईपर्यंत यायचंय, माझा मुलगा चांगला होईपर्यंत यायचं. हे सर्व काढा. हे टाका, की माझ्या हृदयावर जे मी वचन ऐकते ते राज्य करत आहे आणि हा माझा गव्हर्नमेंट आहे, ही माझी सरकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता मला कुठे जायचं नाहीये. मी इथे काही भेटण्यासाठी नाही बसत आहे, तर मला ह्याला मी माझ्या जीवनावर अधिकार दिलाय, माझ्या जीवनावर ह्याला सत्ता दिली आहे, त्याचं राज्य माझ्यात आहे आणि इथून गेल्यावर मी फक्त एकच काम आहे माझं त्याचं राज्य मी काय करते प्रस्थापित करते. बरोबर आहे का नाही? पण ज्या वेळेला तुम्ही बोलणार पुरी भाजी, वडापाव, आया गया. खरं सांगतो माझ्या जीवनात मी अनेक लोक बघितली. जेव्हा आम्ही प्रेयर मीटिंग चालू केली ना, तेव्हा वादल्या भाऊच्या घरी करायचो. मी कामाला जायचो आणि संध्याकाळी यायचो. आणि संध्याकाळी आल्यानंतर मी बघायचो, की इतके चमत्कार व्हायचे, इतके चमत्कार फटाफट चमत्कार होत होते. जीवन बदलत होतं. पण माणसं कुठे गेली नंतर? त्यांनी काय केलं माहिती आहे? फक्त फॉर्म भरला आणि परत त्याच राज्यात घुसले. पण आता दशा खराब आहे. आता फक्त कधीतरी फोन येतो, ब्रदर आठवण ठेवा हा. ब्रदर काय करा, आठवण ठेवा. कसं काय होईल आठवण ठेवून? आठवण ठेवायसाठी राज्य आहे का तुझ्याकडे? तू कोणत्या राज्याने चालली आहे? तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये असा नियम असतो. आम्ही जेव्हा जात होतो मेट्रोमध्ये तिथे असं लिहिलं होतं, की जर एक माणूस पटरीमध्ये उतरतो तर त्याला 500 रुपये का 1000 रुपये फाईन आहे. आता जोपर्यंत तो खालती आहे तो अंधाराच्या राज्यात आहे, तो वरती आहे तो प्रभूच्या राज्यात आहे. बरोबर. पण समजा तो माणूस खालती उतरलेला आहे आणि मला तो तिकडनं सांगतो, ब्रदर प्रार्थना करा ट्रेन आली का ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. काय होणार? पहिलं काय करावं लागेल त्याला? पहिलं वर यायला लागेल, नंतर बोल प्रार्थना कर तर ती काम करेल. पण तू त्याच्यात उभा राहतो आणि तुला माहिती आहे की तो खड्डा आहे, तिथे ट्रेन येणार आहे, ती पटरी आहे, तिथे दंड पण आहे, तरी मी तिकडनं बाहेर नाही निघत. पहिलं सांगतो प्रार्थना करा म्हणजे मला कर्ज फिटेल माझं. अरे पण कर्ज फिटेल पण तू पटरीवर आहे. तो पहिलं कर्ज फिटणं महत्वाचं होतं की पटरीवरनं वर येणं महत्वाचं आहे? पहिला माशी भेटणं महत्वाचं आहे का हृदय बदलणं महत्वाचं आहे? पण माणूस काय करतो, कधी कधी पटरीत उभा आहे आणि बोलतो, हॅलो ब्रदर आठवण ठेवा. काय आठवण ठेवू? कधी कधी मला विचार पडतो जेव्हा माणूस भेटतो आणि तो बोलतो की ब्रदर आठवण ठेवा प्रार्थनेमध्ये. पण मी काय करू प्रार्थना ते तरी सांग. तुला बायको पाहिजे, नवरा पाहिजे का पोर पाहिजे, काय पाहिजे मला कसं माहिती पडेल? त्या दिवशीचीच एक गोष्ट, इथे एक रिक्षावाला होता भाऊ आणि आम्ही बोललो इथे या प्रार्थनेला. तो बोलतो काही नाही, फक्त एकच काम करा, माझी आठवण ठेवा. तर ब्रदर होते ते माझ्या बरोबर बोलले, आम्ही तर नेहमी सगळ्यांची आठवण ठेवतो. नाही बोलते माझं खास नाव घेऊन आठवण ठेवा. आणि ब्रदर पण बोलतो ठीक है. मी बोललो अरे उसको पूछ काय क्या प्रार्थना करना है, बैल चाहिए, घोडा चाहिए, अस्वल चाहिए, शेर चाहिए, क्या चाहिए? बरोबर आहे का नाही? काय पाहिजे? उद्या बोलशील वाघ आणला, तूच बोलला वाघ पाहिजे, काहीतरी माग. मला कसं माहिती तुला गाय पाहिजे होती? तू बोलला घे 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 दिला. आता बोलेल वाघ का दिला? तो घालवायसाठी परत आठवण ठेव. बरोबर आहे ना? आमच्या जीवनात पण पहिलं असंच व्हायचं, आठवण ठेव. अरे पण काय सांगा तरी नीट काय, तेव्हा समजणार ना. मग सर्वात बेस्ट काय माहिती आहे? राजाच्या मागे धावा. राजा आणि त्याचं राज्य, ती सत्ता करायला ते आपल्या हृदयावर
बाकी सर्व काय करायची गरज नाहीये. पण जो लपतो ना आणि सांगतो आठवण आठवण आठवण, तो काय म्हणतो माहितीये, मी खालती उभा आहे आणि माझ्यासाठी आठवण ठेवा की ट्रेन आली तरी माझ्यावरनं गेली नाही पाहिजे, पण मी वरती यायला तयार नाही. काय होईल त्याचं? काय होणार? तेच होणार. म्हणून त्यापेक्षा सर्वात बेस्ट, प्रभू आज पण तुम आम्हाला शोधत आहे आणि भले आम्ही एवढे दिवस एवढी वर्ष इथे आलो, स्वार्थ घेऊन आलेलो असू, पण आज आम्हाला कळते की आज आम्हाला तुझी गरज आहे, तुझं राज्याची, तुझ्या गव्हर्नमेंटची, तुझं राज्य आमच्या हृदयावर राज्य करण्याची, आमच्या कुटुंबात आमच्या मुलाबाळांमध्ये तुझं राज्य येण्यासाठी आम्हाला पाहिजे. आणि तूच राजा आमच्या जीवनाचा आमच्या कुटुंबाचा पाहिजे. जर दुसरं कोण राज्य करत आहे तर मग तुम्ही लपणार जाऊन. हा, एक दिवस एका ठिकाणी गेलेलो आणि त्या बहिणीला विचारलं, अरे ती बहीण येत का नाही प्रार्थनेला? तुमच्या घरी होते ना, मग ती येत का नाही? तर ती सांगते की ती मला असं बोलली का तुमच्याकडे आलं ना तर आमचं सगळं उघडं झालं. मग आमचं सगळं उघडं झालं. तर काय उघडं झालं मला नाही माहिती. तर मी त्या बाईला विचारलं, म्हणजे काय उघडं झालं मग? तर ती सांगते की तिने जे चुका केल्या आहेत ते कदाचित तुमच्या इथे आल्यावर उघड्या केल्या तर प्रभूनी. मी विचारलं, आजपर्यंत माझ्या कधी केल्या नाही प्रभूनी उघड्या, तुमच्या कशा करेल? सर्वात भयंकर तर मी केल्या आहेत, पण त्याची प्रभूने मला काय केली? क्षमा केली. मग इथे उघडा उघडी थोडी करतो प्रभू. इथे काय कोट आहे का? इतना किया उतना किया. तर मी विचारलं, असं तिला प्रभूंनी सांगितलं का तू ये तिकडे उघडं करतो तुझं? प्रभूंनी सांगितलेलं का? मग तिला स्वतः ते विचार येत आहे म्हणून ती सत्यापासून काय करते? हा, यांनी काय केलं? लपला. कारण कोणाचं राज्य आहे आता तिथे? सैतानाचं. आणि प्रभू आज पण सांगतो की जरी तुम्ही कुठेही आहात, काही केलेलं आहे, कितीही पापात आहे, कितीही चुका केल्या आहेत, प्रभू म्हणतो माझ्यासाठी कोणतीही गोष्ट मोठी नाहीये. कारण माझी इच्छा आहे, तो म्हणतो की मी तुमच्यावर राज्य करतो, तुम्ही माझे आहात. आणि म्हणून आता मला कोणी हाक मारायला आली? कोण हाक मारलं? आदामानी त्याला हाक मारली की आदाम लपला. आदाम लपला. परमेश्वर काय म्हणतो? तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? काय म्हटले? तू कुठे आहेस? आता ही गडबड केव्हा झाली त्याच्या जीवनात? लपायची, ह्याची त्याची. अच्छा, चला पुढे बघू. मारून म्हटले तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. काय केलं? मी नग्न आहे म्हणून भिवून. आता पहिला आली दोष भावना, आता काय आली? भीती. पहिला आली दोष भावना, आता काय आली? भीती. पण ही भीती आली, दोष भावना आली, सर्व आलं. काय वाटते तुम्हाला, ह्याच्याकडे आता पृथ्वी होती का नव्हती? त्याच्याकडे सर्व झाडाची फळं होती का नव्हती? होती. पण का त्याच्या जीवनात भीती आणि दोष भावना हे राज्य करत होतं? हा, बघा, जेव्हा त्यांनी आज्ञेचं उल्लंघन केलं तेव्हा त्याच्याकडनं ती बाग परत घेतली, पृथ्वी परत रिटर्न बनवली की सूर्य काढून घेतो, चंद्र काढून घेतो, तारे काढून घेतो, नद्या काढून घेतो, असं केलं का? ते तसंच होतं. ते तसंच होतं, बरोबर आहे. पण जर तुम्ही बघायला गेलं, त्या सर्वांबरोबर त्याच्याकडे काय आलेली? भीती होती आणि दोष भावना होती आणि देवाबशी त्याचा संबंध तुटला.
म्हणजे आदामाचं जीवन जोपर्यंत प्रभूचं राज्य त्याच्यावर होतं, प्रभूची सत्ता त्याच्यावर होती, प्रभूचं सरकार त्याच्याबरोबर होतं, त्याचं गव्हर्नमेंट होतं, त्याच्या अधीन तो होता, त्याचं शासन होतं, तोपर्यंत पृथ्वी स्वर्गासारखी होती. तोपर्यंत पृथ्वीवर काही पाप, पृथ्वीवर श्राप, पृथ्वीवर मरण नव्हतं. पण केव्हा आलं? ज्या क्षणाला आज्ञेचं उल्लंघन झालं. आणि आज्ञेचं उल्लंघन कसं झालं? जो राजा होता प्रभू, त्याला त्यांनी बदललं आणि राजा कोणाला केला? सैतानाला. आणि सैतानाची आज्ञा स्वीकारली. सैतानाची आज्ञा स्वीकारल्यावर पहिलं राज्य कुठे प्रस्थापित झालं सैतानाचं? त्याच्या मध्ये. आणि तेच नंतर फळ खाल्लं तेव्हा कुठे प्रस्थापित झालं? बाहेर. आणि जेव्हा बाहेर प्रस्थापित झालं, त्याच्या संपूर्ण जीवनात कोणचं मरण आलं? मरण आलं का नाही आलं? आणि तेच मरण सैतानाचं राज्य होतं. बरोबर आहे? मग आज सुद्धा आम्ही सर्व काही आम्हाला भेटतं. आरोग्य भेटलं, भरभराट भेटली, समृद्धी भेटली, सर्व भेटलं. बरोबर? पण राज्य जर दुसरा व्यक्ती करत आहे, तर अजून पण आमचं जीवन चांगलं असेल का भीती, दोषभावना, कडवटपणा ह्या सगळ्यांनी भरलेलं असेल? लक्षात ठेवा, परमेश्वर प्रेम आहे आणि तो तुम्हाला जेव्हा देतो तेव्हा तो परत कधी ते घेत नाही. पण जर तुम्ही ते तुम्हाला भेटलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाला तरी तुम्ही राज्य करायला दिलंय, तर तुमच्याकडे ती वस्तू आहे, त्या राज्याचं फळ घेतलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याला पण राज्य करायला दिलं आणि हा तुमच्यात वेगळं काहीतरी निर्माण करत आहे. बरोबर आहे का नाही? मग याच्यामध्ये हे सर्व कुठून आलं? कुठून आलं? आता पण तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये प्रभू त्याच्याबरोबर आहे का नाही आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे. मग का त्याच्याकडे भीती वगैरे आलेली आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे, तो प्रभूच्या उपस्थितीत आहे, पण तो त्याला राज्य करायला देत आहे का? तो त्याची आज्ञा मोडली. कारण तो प्रभूकडे आहे, प्रभूच्या मळ्यात आहे, प्रभूच्या बागेत आहे, प्रभूच्या उपस्थितीत आहे. तरी सुद्धा प्रभूने जे निर्माण केलं ते सुद्धा त्याचं आहे, पण तरी सुद्धा त्याच्यात भीती आहे, तरी सुद्धा तो लपतो आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोष भावना आहे. आणि का आहे? कारण फक्त त्यांनी गव्हर्नमेंट चेंज करून टाकलं. मग माझ्या हृदयावरचं सर्व काही माझ्याकडे असू शकते, मी इथे बसू शकते, जोरदार स्तुती करू शकते, हालेलुया बोलू शकते, सर्व करू शकते. बरोबर आहे का नाही? पण जर माझं गव्हर्नमेंट म्हणजे जे कोणतं राज्य हृदयावर राज्य करत आहे, जो माझ्या जीवनाचा प्रभू आहे, त्याचं राज्य माझ्यात आहे, जर मी ते राज्य बदललं, दुसरं गव्हर्नमेंट स्वीकारलं गपचूप जाऊन कॉर्नरमध्ये, तर गॅरंटी आहे हे सर्व यायला चालू होणार. मग आता विचार करा, प्रभूकडे येणं हे माझं 1 दिवसाची रिट्रीट आहे, 4 दिवसाची रिट्रीट आहे, का लाईफ टाईम मला ते पाहिजे? लाईफ टाईम. आणि जर लाईफ टाईम नसेल, तर मध्येच कोण दुसरा राज्य करायला दिलं का गडबड झाली. हालेलुया. तर आपण सर्वजण डोळे बंद करूया, थोडा वेळ मनन करूया जे काही शिकलो त्याच्यावर. अच्छा, एक काम करा, पहिलं लिहा. आदाम हा देवाच्या राज्याचा पहिला प्रतिनिधी होता. आदाम हा देवाच्या राज्याचा पहिला प्रतिनिधी होता. आदामाने केलेले प्रत्येक कृत्य
हे स्वर्गातील राज्य, हे स्वर्गातील राज्य त्याच्यावर शासन करत आहे. हे स्वर्गातील राज्य त्याच्यावर शासन करत आहे. ह्याचे एक प्रतिबिंब होते. याचे एक काय होते? प्रतिबिंब होते, ज्यामध्ये जोपर्यंत देवाचे राज्य, देवाचे शासन, जोपर्यंत देवाचे राज्य, देवाचे शासन, देवाची सत्ता आदामावर राज्य करत होती, आणि जेव्हा आदाम राज्य करत होते आणि जेव्हा आदाम त्या सत्तेखाली होता, त्या सत्तेखाली होता, तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही भीती नव्हती, कोणतीही भीती नव्हती, कोणताही गोंधळ नव्हता, कोणताही आजार नव्हता. तर आदाम देवाला समर्पित असल्यामुळे व देवाच्या शासनाच्या अधीन असल्यामुळे, व देवाच्या शासनाच्या अधीन असल्यामुळे पृथ्वीवर कोणताही गोंधळ नव्हता. व संपूर्ण पृथ्वी स्वर्गासारखी, संपूर्ण पृथ्वी स्वर्गासारखी दिसत होती. परंतु ज्या क्षणाला आदामाने त्याच्या जीवनाचा असं लिहा, ज्या क्षणाला आदामाने सैतानाची आज्ञा ऐकली, ज्या क्षणाला आदामाने सैतानाची आज्ञा ऐकली, त्या क्षणाला त्याने सर्वप्रथम त्याच्या जीवनाचा राजा बदलला. व अंधाराचे राज्य त्याच्यामध्ये प्रस्थापित झाले. व जे राज्य आत प्रस्थापित झाले होते, व जे राज्य आत प्रस्थापित झाले होते, तेच राज्य बाहेर प्रस्थापित झाले. आणि तेव्हाच गोंधळ, भीती
अव्यवस्था निर्माण झाली. हालेलुया. कोण येते शेवटची प्रार्थना करायला? ये. अच्छा, मम्मी येते का तू येते? ये रिन्सिया ये. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता व धन्यवाद देते पवित्र आत्म्या. या आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल पिता मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे प्रभू, तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये आम्हा सर्वांना एक केलं आहे व तुमच्या उपस्थितीमध्ये आम्हाला तुमचं वचन ऐकण्यासाठी बसवलेलं आहे. म्हणून प्रभू मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे पवित्र आत्म्या, ब्रदरांच्या मुखाद्वारे आज तुमच्या स्वर्गाच्या राज्याचं गुप्त रहस्य आम्हाला शिकवलेलं आहे. स्वर्गाचं राज्य आम्ही पहिला बाहेर शोधत होतो, पण प्रभू ते स्वर्गाचं राज्य स्वतः आमच्यामध्ये आहे व तुम्ही आमच्या हृदयात तुमचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे व तुम्ही आमच्या अंतःकरणात बसलेले आहात. हे आम्हाला आज समजावून दिलेलं आहे आणि आम्हाला पहिल्याने आम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या मागे धावायचं आहे. आम्हाला इतर गोष्टीच्या मागे धावायचं नाही आहे. सर्वप्रथम आम्हाला सकाळी उठून तुझ्या राज्याची घोषणा करायची आहे. हे ब्रदरांच्या मुखाद्वारे आम्हाला समजावून दिलेलं आहे व ते बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलेलंच आहे असा आमचा विश्वास आहे. धन्यवाद देते अब्बा बाप्पा व ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.